सांगली महापालिका जी आहे तिथं आपल्याला माहिती आहे की जयंत पाटील यांच्यासोबतच पाटील घराण्याचं वर्चस्व होतं. बरोबर. त्यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली होती. त्यामुळे सांगलीतले आकडे महत्त्वाचे आहेत. सांगली महापालिकेकडे देखील विशेष लक्ष होतं. सगळेच पक्ष इथं स्वतंत्र लढलेले आहेत. त्यामुळे सांगलीतला एक्झिट पोल काय सांगतोय ते देखील आपण पाहूयात. सांगलीतला एक्झिट पोलचे आकडे आपल्या स्क्रीनवर. भाजपला 38, शिंदे सेनेला 4, एनसीपी अजित पवारांच्या पक्षाला 10 जागा मिळू शकतात असं दिसतंय. तर काँग्रेसला 16, राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा इथं मिळतील आणि इतरांना 0 जागा असे हे एक्झिट पोलचे आकडे आहेत. त्यामुळे सांगलीमध्ये जयंत पाटलांसोबतच पाटील परिवारासाठी आपण बघतोय की हे आकडे फारसे निराशाजनकच आहेत असं म्हणावं लागेल. एक्झिट पोलचे आकडे आपण बघतोय. भाजपला 38 जागा, भाजप इथं सत्तेच्या सोपान गाठू शकतो असं सध्याचं सांगलीमधलं हे चित्र. सांगलीतले हे एक्झिट पोल समोर आलेले आहेत आणि त्यामध्ये भाजप सत्तेच्या अगदी जवळ आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अर्थातच हे एक्झिट पोलचे आकडे आहेत. पुन्हा एकदा आम्ही प्रेक्षकांना सांगतो, हे एक्झिट पोलचे आकडे आहेत, हे निकाल नाही. निकाल आपल्याला उद्या सकाळी 6:30 वाजेपासून साम टीव्हीवर पाहता येणार. अगदी बरोबर आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार विश्वजित कदम यांची देखील प्रतिष्ठा सांगलीमध्ये पणाला लागली होती. आपण बघतोय काँग्रेसला केवळ 16 जागा मिळतील असा अंदाज आहे. भाजपला सर्वाधिक 38, शिंदे सेनेला 4, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पण 10 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची देखील सांगलीमध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आपण बघतोय सामचा एक्झिट पोल. बघा सांगलीमध्ये कुणाची सत्ता येणार, त्याला काय कारण आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी मतदान अत्यंत चुरशीने पार पडले. तब्बल 78 नगरसेवक उमेदवारासाठी 381 उमेदवार या ठिकाणी रिंगणात उभे होते. मात्र महायुतीमध्ये या ठिकाणी फूट पडल्याचं चित्र पाहावयास मिळालं. शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप या ठिकाणी स्वतंत्र लढले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या ठिकाणी आघाडी करून या ठिकाणी निवडणूक लढवली. त्यामुळे या महापालिकेमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आकडे पाहता भाजप हा 35 ते 38 जागांवरती जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. तर काँग्रेस आणि शरद पवार गट आघाडी हे 25 ते 26 जागा या ठिकाणी घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार गट या ठिकाणी 8 ते 10 जागा घेतील अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. त्याचबरोबर शिंदे गट हा 3 ते 4 जागावरती या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर जो मॅजिक फिगर आहे तो गाठण्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाला या ठिकाणी मदत घ्यावी लागणार, तरच या ठिकाणी सत्ता स्थापन करता येणार आहे. कॅमेरामॅन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली.